नमस्कार. माझ्या बळीराजा या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी राजांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण आता आलेलो आहे मकाच्या प्लॉट मध्ये. हा मका पूर्णपणे किराड्यामध्ये आहे. तर किराड्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असतो की किराड्यामध्ये मकाला कोणते खाद्य टाकावे, म्हणजे कोणते खत द्यावे जेणेकरून आपली किराडी मोठी निघल आणि शेवटपर्यंत मकाचा दाणा भरेल. त्यासाठी सर्वांना माहिती आहे की मका हे पाणी आणि खताला भरपूर खादड पीक आहे. तर मका किराड्यामध्ये असताना जवळपास मका किराड्यामध्ये येण्यासाठी मका लावल्यापासून उगवल्यापासून तर किराडीपर्यंत 70 दिवस लागतात. पूर्णपणे 70 दिवस घेते. तर त्या 60-65 या 70 दिवसामध्ये आपल्याला योग्य खताचं नियोजन केलं तर किराडी मोठी निघते आणि आपल्या मक्याचे दाणे शेवटपर्यंत. प्रति एकर 2 पोती युरिया, 1 पोते एमओपी म्हणजे पांढरा पोटॅश आणि त्यामध्ये 10 किलो झिंक असं टाकून जर आपण मकाला खत दिलं तर मकाचं उत्पन्न वाढते. परंतु झिंकचं असं आहे की झिंक आपण जर खतामध्ये डायरेक्टली मिक्स केलं तर ते पाणी होतो. तर त्यासाठी झिंक डायरेक्टली सर्वप्रथम आपण 2 पोती युरिया आणि 1 पोती एमओपी हे पहिल्यांदा आपण मिक्स करायचं आणि मिक्स केल्यानंतर पाटीमध्ये ते मिश्रण घ्यायचं आणि पाटीमध्ये मिश्रण घेतल्यानंतर जे आपण 10 किलो झिंक आणलेलं आहे ते टाकायचं आणि ते मिश्रण कालवण करून मग ते मिश्रण त्या खताला टाकायचं. नाहीतर जर मकाला टाकायचं, जर नाहीतर जर आपण ते मिश्रण सगळं तिन्ही एकत्र केलं तर आपण एक दोन सरी टाकूच तर ते मिश्रणाचं आपलं पूर्णपणे पाणी होईल. एवढी शेतकऱ्यांनी त्याची काळजी घ्यायची. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.